तर नमस्कार मित्रांनो, आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आणि गोविंद जात आहे आज मुंबईला. माझं ग्राउंड असल्यामुळे पण माझा भाऊ मला आणि गोविंदला सोडण्यासाठी आलता जांभला. तर नंतर म्हणले गोविंदने चल आपण काहीतरी खाऊन घेऊया. तर मी म्हणलं चल मंचुरियन खाऊया. तर नंतर आम्ही बस स्टँडला गेल्यानंतर आम्हाला एक मित्र सापडला. म्हणला की मी बी चाललोय. मग मला काय मुंबईचं माहीत नव्हतं, त्याच्यानं मी गोविंदला घेतलं होतं. तर गोविंदला म्हणलो आता काय काम नाही, आता तुझं आहे. तर त्याच्यानंतर आम्ही लातूर रोडून बसलेलो आहे ट्रेनमध्ये. तर हे तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे. त्याच्यानंतर लोकल डबा असल्यामुळे आम्हाला तर माहीत होतं जागा भेटणार नाही, तर आम्ही तिथंच जागेवर बसून घेतले. तर लोणावळ्याच्या जवळ आल्यावर आम्हाला सीट भेटली. लोणावळ्याच्या घाटाचे काय आपण शूट घेतले आहे ते तुम्ही बघा. तर नंतर आपण उतरलेलो आहे पनवेलला. तर आपल्याला तिथून लोकल ट्रेननं जायचं होतं मुंबईला, कारण की तिथं डायरेक्ट मुंबईमध्येच रेल्वे नव्हती जात. जाता जाता म्हणले हो काय सागर किती मोठा आहे, तुम्हालाही दाखवा म्हणलो. तर हे पहा सागर किती मोठं आहे. तर मुंबईमध्ये राम मंदिरमध्ये आम्ही बसलो होतो. तर एक माणूस बाटल्या वाटण्यासाठी आला, तर हे बाटल्यासाठी किती मारामारी भांडणे चालू होते. तर तिथून नंतर म्हणलं चला आपण जाऊन बघूया पोरं काय करतात. तर पोरं तर काय लाईनमध्ये लागले होते. तर लाईन किती मोठी आहे पहा, 1 किलोमीटरची लाईन लागली होती. तर मी म्हणलो चला बघून येऊया पुढे जाऊन. पुढे जाऊन बघतो तर काय गेट पोस्टवर लाईन लागली होती. तर म्हणलं चला आज इथंच आपण ब्लॉग थांबूया. तर भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये.